मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देव आवडी, दर्शने नासे व्याधी पीडा, ऐसा सवंगडा ज्ञान देव, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देव आवडी, एका जनार्दनी मापारी, नांद तसे अलंकापुरी, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देव आवडी, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतष्टार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः, तेजवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गं मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपारा अमृता पांडुरंगा, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही दीनरंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. थोडा नॉर्मली परत घ्यायचा, 2 पण ठेवा. गाते श्रुते आणि पाहते, चतुर विनोदी दृष्टीते, स्वभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी, पाहता समाधी ज्ञान देवा, ऐसा लाभ सांगे देव, ऐके नाम देव आवडी. वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव, प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे, जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा फार गोड अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्ञानराज माऊलींच्या समाधीचं महात्म्य या अभंगातून सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल क्षेत्र पुरणगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर, गोदावरी मातेच्या पावन तीरावर वसलेलं हे गाव आहे. आणि या गावचं आराध्य दैवत भगवान श्री काळभैरवनाथ, काळभैरवनाथाच्या जयंती उत्सव पर्व कालाच्या निमित्ताने चाललेल्या त्रिदिनी उत्सवातील आजची ही
कीर्तन सेवा आहे. श्री क्षेत्र पुरणगाव, आपण सर्व उपस्थित पुरुष वर्ग, माता माऊल्या, सप्ताह समिती, सप्ताह कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून चाललेल्या या त्रिदिनी उत्सवातील अतिशय गोड उपस्थितीत आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा आहेत. सर्व वारकरी संप्रदायाची उपासना करणारी सर्व महाराज मंडळी, गोड गायक वादक सगळ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये आजचा हा सेवेचा योग आहे. स्वानंद सुखनिवासी गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू नारायणगिरी महाराज, आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण रामानंदगिरी महाराज आदी थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा उत्सव आहे. आणि या उत्सवातील आजचा हा सेवेचा योग आहे. आदेश महाराज कप्पासाची सेवा करतायत, गिरीधर महाराज, हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, माझे पर्वसनी मित्र, आपल्या या परिसराचं भूषण आमचे गणेश महाराज, लाख गंगा आता मध्ये येणं झालं होतं, आणि सर्व गावातील पंचक्रोशीतील महाराज मंडळी. मंडप छान आहे, साऊंड चांगलं, थोडा जरा कर्कश आवाज येतो, अजून थोडा गोड कसं करतील आपल्याला बघा. आपण सर्व देवरूप श्रोतू वर्ग, विठ्ठल आता जे केलं आपण ते बरोबर. काळ भैरवनाथाचा जयंती उत्सव चालू आहे आणि काळ भैरवनाथाचा जयंती उत्सव पर्व काळ एकदा का संपला का सगळ्यांना ओढ लागते ती आळंदीला जाण्याची, माऊलींच्या वारीला जाण्याची, माऊलींच्या समाधी सोहळ्याला जाण्याची. आणि म्हणून पुरणगावच्या या उत्सवात, काळ भैरवनाथाच्या या उत्सवात आपण सर्वजण जमलेला आहात. आणि नेमकं माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या 5-6 दिवस अगोदर आम्ही वारीतल्या माऊलींच्या संबंधाने कीर्तनाला सुरुवात करतो. त्याची सुरुवात तुमच्याकडून आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं महात्म्य नाथ महाराज सांगतात. वारकरी संप्रदायात प्रामुख्याने 2 कालखंड पडतात, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आणि तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. माऊलींनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही रामदेवरायांची आहे, आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि या दोनही संतांच्या काळात परमार्थ सुरक्षित आहे. मधला जो काळ आहे नाथ महाराजांचा, मोगली सत्तेचा काळ आहे. मोगली सत्तेची राजवट आहे. अशी कथा कीर्तनं बंद केली जायची, मंदिरं तर पाडली जायची. अशा भयानक काळामध्ये पैठण क्षेत्रात नाथ महाराज अवतीर्ण झाले आणि तळागाळातल्या लोकांना परमार्थ सांगायला नाथ महाराजांनी सुरुवात केली. मग अगदी लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा परमार्थ कळला पाहिजे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा भक्ती कळली पाहिजे. म्हणून परिमळ गेली ओस फुलदिठी, आयुष्याच्या शेवटी देह तैसा. अशा सोप्या पद्धतीने ज्यांनी आपलं तत्वज्ञान लोकांच्या पुढ्यात नेऊन ठेवलंय त्यांचं नाव एकनाथ महाराज. विठ्ठल कार्य हे कार्यच असतं. महाराज नाथ महाराजांचं कार्य वारकरी संप्रदायात अलौकिक आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रावर उपकार आहेत ते नाथ महाराजांचे. कारण ज्या नाथ महाराजांनी आपल्याला ज्ञानोबरांची समाधी शोधून दिली आहे, ज्ञानेश्वर महाराजांची अलंकापुरीतली जी समाधी आहे ती समाधी नेमकी होती कुठं हे तुम्हाला आणि मला जर कोणी शोधून दिली असेल तर ते उपकार एकनाथ महाराजांचे. नाथ महाराज आपल्या वाड्यात कीर्तन प्रवचन करून छान निद्रिस्त होते आणि निद्रिस्त असताना अचानक नाथ महाराजांना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात एक सुंदर अशी सुरेख मूर्ती माऊलींची प्रकट झाली. आणि माऊलींनी स्वप्नात येऊन नाथ महाराजांना सांगितलं की नाथ महाराज, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली, ती मला फार टोचते, मला त्रस्त करते, आणि म्हणून ती काढण्याकरता तुम्ही आळंदीला यावं. नाथ महाराजांना जाग आली आणि गिरिजा मातेला नाथरायांनी सांगितलं, अगं गिरिजा, मला असं स्वप्न पडलंय. आणि स्वप्नात साक्षात माऊली आले होते. श्री ज्ञान देवे एवोनी स्वप्नात, श्री ज्ञान देवे एवोनी स्वप्नात,
मात मज लागी, सांगितली मात मज लागी, सांगितली मात मज लागी, सांगितली मात मज लागी. देवी येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. गिरिजा मला स्वप्न पडले, स्वप्नात माऊली आले, माऊलीने सांगितलंय नाथ महाराज अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढा वेगी. आणि मग असं स्वप्न नाथ महाराजांना पडल्यामुळे गिरिजा मातेने सांगितलं महाराज आपल्याला जे स्वप्न पडले ते स्वप्न साक्षात माऊलींचं आहे, आणि माऊली जर स्वप्नात आले तर अर्थातच आपण आळंदीला गेलं पाहिजे. नाथ महाराज म्हटले मग आता निघायला पाहिजे, कारण प्रपंच करताना पतीला अनुकूल अशी सौभाग्यवती पत्नी ही अनेक जन्माच्या पुण्याने मिळते. गिरिजा माता म्हणजे नाथ महाराजांच्या प्रपंचाला अनुकूल पत्नी आहे. अनुकूलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. नाहीतर काही काहीच्या नशिबाला नाही मिळत महाराज. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक बाई नवऱ्याला शिव्या देत होती. मी ऐकलं, म्हणलं काकी अहो पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत नसतात. बाई मला म्हणली महाराज तुम्ही कीर्तन करून किती वर्ष झाली? म्हणलं 16-17 वर्ष झाली. खरं सांगा म्हणले महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? आपली लोक कुठं डोकं लावतील काही सांगता येणार. मी म्हणलं माय देत होती, पण ती तुकाराम महाराजांची पत्नी होती, वेळ पडली तर ती पांडुरंगाला पण शिव्या द्यायची. बाकीचं सांगू नका म्हणली महाराज देत होती का नव्हती? म्हणलं देत होती. अहो म्हणली मग मी सुद्धा यांना याच्यामुळे शिव्या देते, शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजेत आणि मग मी जिजाऊ होणार आहे. काही काहीचं नशीब फार अवघड असतं महाराज. तर ती गिरिजा माता होती, तिने सांगितलं महाराज आपण आळंदीला निघालं पाहिजे. आणि मग नाथ महाराज निघाले, सोबत गिरिजा माता आहे, उद्धव आहे. सगळी पैठणहून ही मंडळी आळंदी करता माऊलींना भेटण्याकरता निघाली. आणि त्या काळात मुघली सत्तेच्या काळात भरडलेला समाज, ज्या काळात परमार्थ कीर्तन भजन कोणाच्या पर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं, अशा काळात सगळे परिसरातले लोक नाथ महाराजांच्या जवळ आले. सांगितलं महाराज कुठे चाललात? म्हणले आळंदीला. कृपा करा आमच्यावर, आम्हाला तुमच्याशिवाय कोणी वाली नाही, आम्हाला पण घेऊन चला. घरातल्या लोकांसोबत आळंदीला माऊली चालले होते, पण पाहता पाहता भल्या मोठ्या दिंडीत रूपांतर झालं. आणि एवढी मोठी दिंडी पैठणहून आळंदीला निघाली. सोबत थोडासा शिदा घेतला होता नाथ महाराजांनी परिवारापुरता, पण एवढ्या मोठ्या दिंडीत रूपांतर झाल्यानंतर मात्र सगळ्या लोकांची व्यवस्था कशी व्हायची? बरं तो काळ असा होता तेव्हा काही दिंडी सारख्या पंक्ती वगैरे नसायच्या. मग नाथ महाराजांनी मध्ये एका रस्त्यात एका सावकाराकडून कर्ज घेतलं आणि सगळ्या लोकांच्या खाण्याची व्यवस्था केली. विठाल नाथ महाराज आळंदीला पोहोचले. मजलचा प्रवास केला, अलंकापुरीमध्ये पोहोचले. त्या काळातली आळंदी अशी होती महाराज, सगळीकडे गाळ, सगळीकडे काटे, बाबळीची झाडं आणि असं सगळीकडे विस्तीर्ण जंगल तयार झालेलं होतं. आळंदीत माऊली कुठे? महाराष्ट्राचं दुर्दैव का महाराष्ट्र माऊलींना विसरला होता. विठाल नाथ महाराजांनी विचार केला काय करावं आता, माऊली नेमके कुठे आहेत? मला स्वप्न पडलंय का नाथा माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली, कुठे असतील माऊली? अनुष्ठानला बसले. 3 दिवस अनुष्ठान चाललेले नाथ महाराजांचं, आणि पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला. सांगितलं जिथं तुम्हाला गोरी बाभळी काठी दिसतायत ती थोडी जागा स्वच्छ करा. एक नंदी दिसेल, तो नंदी बाजूला करा, तिथून उजव्या बाजूला मी आतमध्ये समाधिस्थ आहे. हा दुसरा स्वप्न दृष्टांत नाथ महाराजांना झाला. जिथं नाथ महाराजांनी हे अनुष्ठान केलं, माऊलीच्या मंदिरात जेव्हा आपण डावीकडे जातो तिथं नाथ महाराजांचा पार आहे. विठाल आणि मग सिद्धेश्वर मंदिराच्या पुढचा नंदी बघितला. तिथल्या नंदीच्या उजव्या बाजूला नाथ महाराज ओळले आणि गाळ वगैरे जो साचलेला होता विवारातला तो सगळा बाजूला केला. आणि पाहता क्षणी लख प्रकाश पडला. अतिशय
परमात्म्याचा प्रकाश दिसावा असा माऊलींचा प्रकाश नाथ महाराजांना दिसला. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज मदनाचा तेज पुंज मदनाचा पुतळा. काय माऊलींचं सौंदर्य वर्णन केले नाथ महाराजांनी. समाधी विवरात आतमध्ये उतरल्यानंतर तिथला गाळ माती वगैरे सगळं बाजूला केलं आणि समाधीतले ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. माऊलींचं सौंदर्य म्हणजे काय? उगवला खांब कर्दळीचा गाभा. कर्दळीचं झाड फार नाजूक आहे, त्याची फुलं तर आजूक नाजूक आहे आणि त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज नाजूक आहेत. काय माऊलींचं वर्णन असेल. आणि अशा ज्ञानेश्वर महाराजांना नाथ महाराजांनी पाहिलं, डोळ्यातून अश्रू आले, नमस्कार केला आणि सांगितलं, माऊली एवढ्या दूरपर्यंत मी आलो होते आपल्याला पाहण्याकरिता. काय झालंय आपल्याला? आपण स्वप्न दृष्टांत मला दिला का अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढावी गी. माऊलींनी नाथ महाराजांना पाहिलं आणि सांगितलं, नाथराया तुम्ही आलात, आनंद वाटला. माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली आणि ती काढण्याकरता मी तुम्हाला बोलावलंय असं नाहीये. कारण माझ्या कंठाला जर एखाद्या वृक्षाची मुळी लागली असती तर ती मला काढता आली नसती का? मला काय करता येत नाही. करीन तो काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. माऊली काय करू शकत नाहीत महाराज. मग नाथराया मी तुम्हाला का बोलावलं? तुम्हाला बोलवण्याचं कारण असे म्हटले, एक अतिशय महत्वाचं काम तुम्हाला द्यायचं आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरी त्या काळात तयार केली. ज्ञानेश्वरी लोकांकरता लोकहिताकरता माऊली देऊन गेले. पण तत्कालीन त्या काळातल्या लोकांनी ज्ञानेश्वरीत स्वतःच्या काही ओव्या घातल्या होत्या. जणू एक प्रकारचा वर्णसंकर शब्दाचा केला होता. आणि अशा त्या लोकांमध्ये शुद्ध ज्ञानेश्वरी लोकांपर्यंत द्यायची होती. नाथ महाराज हे काम आता तुम्हाला करायचंय म्हणून मी तुम्हाला पैठणहून आळंदीत बोलवलंय. आणि ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं काम नाथ महाराजांनी सुरू केलं. पुन्हा अनुष्ठान झालं आणि पुन्हा ज्ञानेश्वरीची व्यवस्थित मांडणी ज्या ओव्या माऊलींच्या आहेत त्या बाजूला केल्या, ज्या लोकांनी घातल्या होत्या त्या नाथ महाराजांनी बाजूला केल्या. आणि अशी शुद्ध असणारी ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी आता पुन्हा लोकांकरता दिली. आणि नियम सांगितला, आता कुणी जर ज्ञानेश्वरीत आपले शब्द टाकील, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेली. कुणी आता ज्ञानेश्वरीत काही शब्दाचा बदल करू नका असं ज्ञानेश्वर महाराजांच्या सूचनेनुसार नाथ महाराजांनी त्या काळाची ज्ञानेश्वरी तयारी केली. आता हे काम जे हाती घेतलं होतं नाथरायांनी, याला पुष्कळ वेळ गेला. आळंदीत खूप वेळ गेला. ज्या सावकाराकडून पैसे काढून दिंडीतल्या लोकांना जीव घातलं होतं, तो सावकार पैशाची वाट बघत होता. कारण सावकाराच्या डोक्यात फक्त पैसाच असतो आणि तो वाट बघत होता, नाथ महाराज परत कधी येतील आणि माझे पैसे कधी देतील. आणि नाथ महाराज तिथं आळंदीत माऊलींचं काम करतात, ज्ञानेश्वरीचं काम करत होते. काळजी पडली विठोबाला. एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी, एकोबाचे
ऋण फेडी ऋषिकेशी एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी ऋषीचे सोशी गर्भवास ऋषीचे सोशी गर्भवास ऋषीचे गर्भवास एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी एकोबाचे म्हणजे एकनाथ महाराजांचं जे ऋण होतं आळंदीला जाताना घेतलेलं ते साक्षात देवाने ते फेडलं आणि मग ज्ञानेश्वरी लोकांकरता नाथ महाराजांनी पुन्हा दिली. एवढं मोठं काम नाथ महाराजांनी केलं आणि माऊली मला भेटल्याची कृतकृतार्थता नाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव. आणि अशा माऊलींनी माझ्याकडून हे कार्य करून घेतलं आणि आता आळंदीची वारी संपून नाथ महाराज पैठणला आले. गंमत अशी झाली, पैठणला आल्यानंतर सगळे लोक नाथ महाराजांना दर्शनाला आले. इकडून जाताना नाथ महाराज गेले तेव्हा विठ्ठल 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 असं भजन चाललं होतं. नाथ महाराजांचं भजनच ते असायचं. पण आळंदीहून आल्यावर मात्र भजन बदललं. भजन काय सुरू झालं? माऊली 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 माऊली. झोपले नाथ महाराज का माऊली माऊली, जागे झाले का माऊली माऊली, जेवण करायला बसले माऊली माऊली. लोकांनी विचारलं नाथ महाराज अहो हा काय प्रकार आहे? तुम्ही आतापर्यंत इकडून चालले तेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन करत होते आणि तिकडून आल्यावर आता माऊली माऊली म्हणायला लागले. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या संस्कृतच्या विद्वत्ता प्रचुर ग्रंथावर निरूपण करत होते, चतुश्लोकी भागवत, आनंद लहरी वगैरे इतक्या ग्रंथावर निरूपण केली, पण आता मात्र ज्ञानेश्वरी शिवाय हात लावायला तयार नाहीत नाथ महाराज. ज्ञानेश्वरी सोडून बोलायला तयार नाहीत, माऊली शिवाय ते बोलायचंच नाही. हा बदल का झाला नाथ महाराज आपल्या? तेव्हा नाथ महाराजांनी आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं, म्हणले काय झालं, मी आताच आळंदीहून आलोय आणि आळंदीहून आल्यानंतर मला आता माऊलींचं वेध लागलेत, मला माऊलींचं वेड लागलं. अहो पण असं आहे काय तिथं का तुम्ही एवढं माऊलीमय झालात? नाथ महाराज म्हणले तुम्हाला काय सांगू, मी आळंदीला गेलो, माऊलींची समाधी बघितली आणि समाधीचं दर्शन केल्यानंतर आता मी असा माऊलीमय झालोय. तुम्हाला जर माझं पटत नसेल, माझं खरं वाटत नसेल तर तुम्ही सुद्धा जा आणि माऊलींची समाधी बघा, काय मिळेल तुम्हाला पहिल्या चरणात. मोक्ष मुक्ती मोक्ष सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेव. अभंग अवघड झाला का? अवघड का असेना, पण काळ भैरवनाथाला माऊलींच्या समाधीचं महात्म्य सांगितलं किती आवडेल त्याला, म्हणून माऊलींबद्दल आपण बोलतो. नाथ महाराज म्हणले काय सांगू मी आपल्याला,
माझ्या माऊलींच्या समाधी दर्शनाने काय मिळत नाही माणसाला? मोक्ष मिळतो. मोक्ष, मुक्ती, रिद्धी आणि सिद्धी या सगळ्या गोष्टी माझ्या माऊलींच्या समाधी दर्शनाने मिळतात. मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ज्याला आपल्या जीवनात निर्भेळ सुख प्राप्त करायचंय त्याने आळंदीत माऊलींच्या समाधी दर्शनाकरता जावं. मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. जीवन मुक्ती, विधेय मुक्ती वगैरे प्रकार आले जे सगळं माऊलींच्या समाधी दर्शनाने मिळतं. माऊलींच्या समाधीच्या दर्शनाचा परिणाम खळ प्रवृत्तीच्या माणसाला होतो. चांगल्याला होईल याच्यात काय नवल आहे. जुन्नर तालुक्यात एक मारुतीबा ठोंबरे नावाचे ग्रस्त होते. स्वैराचारी स्वभाव होता, विकृत होते, विकारी होते. अगदी जुगार खेळणं, वेश्याच्या सहवासात राहणं असं त्यांचा क्रम असायचा. पण कधी एखाद्या माणसाच्या जीवनात काळ बदलेल काही सांगता येत नाही. एका चांगल्या सज्जन मित्राच्या सहवासात ते आळंदीला आले आणि आळंदीत आले, बघितलं वारी भरलेली होती, गर्दी होती. इंद्रायणीचं स्नान केलं आणि इंद्रायणीचं स्नान केलं. समोर सद्गुरू जोग महाराज होते. जोग महाराजांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि काय नजर असेल जोग महाराजांची माहिती नाही. नुसतं असं बघितलं आणि तिथून मारुतीबा दर्शनाकरता आतमध्ये गेले. माऊलींच्या समाधीला नमस्कार केला आणि समाधीचं दर्शन केलं. शेवटी जेव्हा पूर्व पुण्य उदयाला येते तेव्हा माऊलींचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. जणू समाधीतल्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्यावर कृपा कटाक्ष टाकला. बसलेच होते माऊली तिथं. आजही कीर्तन चालूच आहे ना माऊलींचं समाधीत. माऊलींचं कीर्तन तिथं जर चालू नसतं तर आपल्या पुरणगावात हे कीर्तन चालू नसतं. ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत. त्यामुळे माऊलींच्या आवडीचं सगळ्यात चांगलं काय असेल तर पुरणगावात चाललेलं कीर्तन. विठ्ठल वारीला जर आपण गेलोच तर आळंदीत चांगलं काय करावं तर माऊलीला जे आवडतं ते करावं. माऊलीला काय आवडतं तर कीर्तन आवडतं, ते तिथं कीर्तन करतात. त्यामुळे आपण आळंदीला गेल्यावर कीर्तन ऐकावं, कीर्तनाचा आनंद घ्यावा, ते माऊलीला आवडतं. पण लोक आळंदीला गेल्यावर पण घोंगड्यान बांगड्या त्याच्यातच वेळ घालतात. माऊलींच्या आवडीचं काय? कीर्तन आहे. समाधी दर्शन झालं आणि माऊलीने जणू त्यांच्यावर कृपा कटाक्ष टाकला. स्वतःच्या केलेल्या कर्माबद्दलची घृणा त्यांना झाली. देवा माऊली, अरे किती पाप केलंय मी. माझ्या जीवनात वाटेल तेवढ्या चुका घडल्यात, वाटेल तेवढे दोष घडलेत. पण आज मी तुमच्या दर्शनाकरता आलो, माझा स्वीकार करा. आणि माऊलींची नजर त्यांच्यावर पडली. बाहेर आले आणि एवढे बदलले महाराज. त्यांनी जोग महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज माझ्यावर आता माऊलींची नजर पडली, मी तर बदलतोयच, पण आता इथून पुढं या महाराष्ट्राकरता कीर्तनकाराची खाण तयार व्हावी म्हणून आपण जोग महाराजांच्या नावानं संस्था सुरू करा. आणि वारकरी शिक्षण संस्था जी सुरू झाली ती या मारुतीबा ठोंबरेंनी सुरू केली. विठ्ठल अर्थात सद्गुरु जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्थेकरता प्रवृत्त करण्याकरिता एक चुकीचा माणूस ही दिशा घेऊन येतो. हा माऊलींनी त्यांना दिलेला मोक्ष आहे. म्हणून मोक्ष, मुक्ती, रिद्धी, सिद्धी काय देत नाहीत ज्ञानेश्वर महाराज. रिद्धी देतात, सिद्धी देतात. अष्टमहासिद्ध्या सांगितलेल्या आहे. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राप्ती आणि प्राकाम्य हे माऊलींच्या दारात आहे महाराज. तिथे रिद्धी म्हणजे उत्कर्ष, भरभराटी. तुम्ही माऊलीचं चिंतन करा, माऊली तुमचा उत्कर्ष करत. आज महाराष्ट्रात एवढे वारकरी लोक आहेत, कीर्तनकार लोक आहेत, प्रवचनकार लोक आहेत. काय करतात? फक्त माऊलींचं सांगतात, तुकोबारांचं सांगतात. पण काय माऊलींनी, तुकोबांनी त्यांचा उत्कर्ष केला आपण जरा बघा. नाव दिलं, पद दिलं, लोक दर्शनाकरता रांगा लावतात. आता आम्ही ठोंबरे परिवाराकडे जेवण केलं. ठोंबरेच ना, इतकं सुंदर जेवण त्या परिवाराने केलं. लोक पाया पडतात, लोक पाय धुतात. याच्यात कीर्तनकाराचं काय श्रेय? माऊली तुकोबारांबद्दल आपण बोलतो म्हणून माऊलींनी तो कीर्तनकाराला दिलेला आशीर्वाद आहे.
आहे महाराज, मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी. बीड परगण्यातून एक धरणीकडे आला होता आळंदीत. कशाला आला होता तो? श्रीमंत व्हायचं होतं का? माऊली चमत्कार करतात, मग मी पण चमत्कार करावेत आणि मलाही माऊलींप्रमाणे जगात नाव पैसा वगैरे कमवायचा, म्हणून तो आला होता. माऊलींनी सांगितलं बाबा इथं नको थांबू, देहूला जा तुकाराम महाराजांकडे. माऊलींनी त्याला तुकोबरायांकडे पाठवलं. तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं बाबा आळंदी सोडून माझ्याकडे आला, तुला कळलं नाही माऊली सोडून कशाला आला माझ्याकडे? तिथं काय कमी होतं? काय ज्ञानेश्वरी उनी तीही पाठविले धरणी. त्याला सांगितलं तू इथं आलास माझ्याकडे, पण तुला माहिती आहे तू जिथून आलास जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे रामोरे अंगी ऐसे बळ रे रामोरे जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रे रामोरे अंगी ऐसे बळ रे रामोरे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. खर तर माऊलीच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे आणि या सोन्याच्या पिंपळाला रुक्मिणी मातेने 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या. या वृक्षाला प्रदक्षिणा मारल्यात, तो वृक्ष सोन्याचा आहे आणि त्या वृक्षाला प्रदक्षिणा मारल्याचा परिणाम माऊली रूपी सोनं आपल्याला मिळालं. म्हणून ज्यांच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे तिथून तू आलास. काय कमी होतं तिथं तुला? सगळं माझ्या माऊलींच्या दारात. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा, सगळं माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात. तू इकडे का आलास? अर्थात एवढं सगळं माऊलीकडे मिळतं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मृत अवस्थेतला माणूस पुन्हा जिवंत करून त्याच्याकडून ज्ञानेश्वरी करून घ्यावी, लिहून घ्यावी, ही माऊलींची केवढी कर्तबगारी महाराज, केवढी माऊलींची ही क्रांती आहे. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, केवढी क्रांती आहे. नामदेव महाराजांसोबत तीर्थयात्रा करण्याकरता गेलेले असताना छोटस पक्षाचं रूप धारण करून पाणी पिऊन आले, ही माऊलींची सिद्धी आहे. माऊलींच्या या सगळ्या अष्टमहासिद्ध्या आपल्याला स्पष्ट दिसतात. कशाने मिळतं? पाहता समाधी ज्ञानदेवा. आता समाधी पाहणं याचा अर्थ जे पाहिजे ते नवीन पाहिजे. पाहण्याकरता त्या दिव्य दृष्टीने ते बघावं लागेल. साक्षात माऊलींचं स्वरूप दर्शन जर झालं तर मग मात्र तुम्हाला काही कमी नाही. पण महाराज हे असं तुम्ही सांगता आम्हाला म्हणून आम्ही ऐकायचं का? नाथ महाराज म्हणले नाही, मी सांगतो म्हणून नका ऐकू. मग अहो हे मी नाही सांगत. मग विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना सांगतो अभंग ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ सांगे देवा, ऐसा लाभ
सांगे देव ऐके नामदेव आवडी. नाथ महाराज म्हणले ते स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांना सांगतात आणि नामदेव महाराज आवडीने ऐकतात. माऊलींचं समाधीचं चिंतन, माऊलींचं चरित्र चिंतन कोणाला आवडणार नाही महाराज, कोणाला आवडणार नाही. आणि का ऐकावं ते त्याचं कारण सांगितलं. तेही प्राणा पुरवते आवडती मज निरुते. भक्त एकतर मुळात परमात्म्याला प्राणप्रिय आहे आणि त्या भक्ताचं चरित्र देवाला फार आवडतं महाराज. आपण जर संसारात कधी हरलात, आपण जर आपल्या प्रपंचात कधी विसरलात, स्वतःला निर्णय घेण्याची क्षमता जर आपल्यात राहिली नाही, काय करावं कळत नाही, सुचत नाही, कोणाचा आधार नाही, त्यावेळेला फक्त संतांचं चरित्र ऐका. ते संत चरित्र तुम्हाला भरारी दे, उभारी दे. हारपले आपणा ते पावे, ते संता ते पाहता घेऊसावे. मनोनिवा नावे ऐकावे तेची सदा, म्हणून संत चरित्र ऐकावे. प्रश्न या जगातले आणि या काळातले असू द्या, उत्तर त्या काळातली संतांचे. विठ्ठल खरं म्हणजे जगात अशी समस्याच नाही का ज्याचं उत्तर ज्ञानेश्वरीत गाथ्यात नाही. आपण पाहत नाही तो भाग वेगळा आहे, नाहीतर अशी समस्याच नाही महाराज जगात का जी आपल्याला उत्तर सापडणार नाही संत वाङ्मयात. कोणतेही प्रश्न असू द्या, कोणताही काळ येऊ द्या, पण त्याचे उत्तर आपल्या वाङ्मयात आहेत महाराज. कोरोनाचा काळ येऊन गेला होता आता मध्ये, परत एकदा धोका सांगितलेला, घाबरू नका कोणी, पण सांगितलेला आहे 2032 पर्यंत त्रासदायक आहेच. काय करायचं होतं त्या काळात? तुकाराम महाराजांचं एकच अभंग होतं महाराज. काळ सारा वा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज काय करावं आता? 2 वर्ष कोरोना पडलाय, सगळं वैजापूर तालुका रेड झोन मध्ये. तुकाराम महाराज म्हणले घरात थांबा. घरात कसं थांबू महाराज एवढा वेळ? काळ सारावा चिंतन. आता चिंतनाला सुरू करा. छान घरात बसावं, सगळ्या परिवाराने एकत्र करावं आणि आपला वेळ हरिपाठात, काकड्यात, पारायणात, चिंतनात घालवा. काळ सारावा चिंतने. बर म्हणले महाराज त्या सॅनिटायझरनेच हात खराब व्हायला लागलेत आमचे. महाराज म्हणले ठीक आहे, एकांतवासी गंगा स्नानी. गोदावरी जवळच आहे ना तुम्हाला. एकांतवासी गंगा स्नानी, छान गंगेचं स्नान करत राहा आणि चिंतनात काळ घालवा. एकांतवासी गंगा स्नानी. बर देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या. सगळे वृक्ष कार्बन डायऑक्साईड सोडतात, तुळस मात्र असा वृक्ष आहे महाराज जो 24 तास ऑक्सिजन देतो, है की नाही? म्हणून प्रदक्षिणा तुळशीच्या. बर अजून काय करावं महाराज आता कोरोनात? महाराज म्हणले युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार. किराण्याची फार उधारी करून नका ठेवू. युक्त आहार विहार, नेमाने इंद्रियांना सवयी लावा. जेव्हा काळ प्रतिकूल होतो तेव्हा काय केलं पाहिजे हे गाठ्यात आहे. विठ्ठल म्हणून आपण तर इतके भाग्यवान आहेत महाराज, महाराष्ट्रातले लोक. कोणाकडेच जायची गरज नाही आपल्याला. ज्ञानेश्वरी गाथा सोडून, ग्रंथ सोडून तुम्ही कुठेच भटकू नका महाराज. इतकं दिलं या संतांनी भर भरून. दुर्दैव आहे का आपल्याला आपले ग्रंथ नीट माहिती होत नाहीत, नीट कळत नाहीत, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून त्या ग्रंथाचं चिंतन आपल्या जीवनाला महान करणार आहे. नामदेव महाराज आवडीने ऐकतात. माऊलींचं वर्णन चालू. देव सांगतो का माझ्या माऊलींनी किती क्रांती केली. ऐके नामदेव आवडी. शुद्ध कार्तिकी एकादशी पंढरपूरची वारी भरली आणि पंढरी क्षेत्रात सगळे तिथं संत महंत महापुरुष जमलेले. पंढरी क्षेत्राची सुरक्षा काळ भैरवनाथाकडे. हा काळ भैरवनाथ पंढरीची सिक्युरिटी त्याच्याकडे. लक्षात ठेवा, हे काळ भैरवनाथ म्हणजे भगवान शिवाचा एक उग्र अवतार आहे. ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूच्या दोघांच्या भांडणातून भगवान शिवांना जेव्हा क्रोध आला तेव्हा त्या क्रोधातून काळ भैरवनाथ ही देवता तयार झाली आणि त्या देवतेला क्षेत्र संरक्षण सांगितलं गेलं. पंढरपूरचं संरक्षण करण्याकरता काळ भैरवनाथ. तुमच्या पुरणगावचं तर संरक्षण तेच करतायत, पण पंढरपूरचं करतात. आणि जर कधी काशीला गेलात
तर काशी क्षेत्राचं संरक्षण सुद्धा काळ भैरवनाथ करतात. म्हणून काशीच्या दर्शनाचा नियम असा आहे, अगोदर विश्वनाथाच्या दर्शनाला नाही जायचं, काळ भैरवनाथाचे दर्शन जायचं. अगोदर काळ भैरवाचं दर्शन करायचं, ते हातात काळाद्वारा वगैरे तिथं बांधतात आणि मग त्यांना नमस्कार करायचा आणि मग विश्वनाथाच्या दर्शनाला जायचं. हा त्यांचा तिथला महिमा आहे. जसं पंढरपूरचं दर्शन पुंडलिकाचं अगोदर करायचं आणि मग पांडुरंगाचं. जर पुंडलिकाचं दर्शन न करता तुम्ही विठोबाकडे जाल तर ते मान्य नाही. तसं काळ भैरवनाथाचं दर्शन आधी करायचं आणि मग विश्वनाथाचं. हा काशीच्या दर्शनाचा महिमा आहे. म्हणजे त्या काळात एका राजाने चुकून विमान नेलं होतं असं पंढरपुरात आणि ते विमान पांडुरंगाच्या मंदिरावरून गेलं होतं. काळ भैरवनाथाने ते बघितलं, राग आला देवाला, म्हणले तुला कळत नाही इथं जगाचा मालक विटेवर उभा आहे आणि तू देवाच्या डोक्यावरून विमान नेतो. असं विमान ओढलं महाराज. विमानातून सगळे ते खाली पाडले गेले. देवाने त्याला सांगितलं, म्हणले थोडा राग कमी करा, फार रागीट देवता आहे. सांगितलं माझ्या पांडुरंगाचा अपमान करतो का? आता लोक हेलिकॉप्टरवरून फुलं टाकतात, तो भाग वेगळा आहे, पण त्याला ते सहन होत नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण तो देवाचा अपमान आहे एका पद्धतीचा. म्हणून काळ भैरवनाथाकडे ती सुरक्षा आहे. हे सगळे देव तिथं जमलेले आहेत, संत महंत सगळे जमलेत. आणि कार्तिक शुद्ध एकादशी चालू आहे, भजन कीर्तन संपन्न झालं आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे सरकले. विटेवरच्या मालकाकडे पाहिलं, हात जोडून सांगितलं, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुची होसी, परी समाधी हे तुझ पाशी घेईन मी देवा. देवा मला असं वाटतं की आता माझं कार्य संपलं. ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला, अमृत अनुभव झालं, कासष्टी झाली. या सगळ्या ग्रंथांना आता जगाच्या हिताकरिता कल्याणाकरिता मी दिलंय. मला असं वाटतं की मी आता समाधी घेतली पाहिजे. पांडुरंगाने सांगितलं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससी जे आरती ते कळली मज. माऊली, तुम्ही समाधीचा जो प्रस्ताव माझ्या समोर मांडला तो डायरेक्ट माझ्याकडे का मांडला मला कळलं. तुम्ही जर हे निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं असतं तर ते तुमचे मोठे बंधू आहेत, त्यांनी तुमचं ऐकलं नसतं आणि निवृत्ती महाराजांनी तुम्हाला समाधी घेऊ दिली नसती. म्हणून तुम्ही अनपेक्षितपणे तो प्रस्ताव माझ्याकडे मांडला. पांडुरंगाने आपला हात माऊलींच्या डोक्यावरून फिरवला. काय भाग्य असेल महाराज स्वतः देवाचा हात आपल्या डोक्यावरून फिरावा. माझी विनंती असेल, परमार्थ इतका छान असावा, कधीतरी स्वप्नात का विना गंगागिरी महाराजांनी यावं, नारायणगिरी महाराजांनी यावं, डोक्यावर हात फिरवावा आपल्या. का चांगलं पारायण केलं, चांगला हरिपाठ केला, चांगला उत्सव केला, चांगलं भजन केलं बाबा. त्यांनी जर हात फिरवला ना, जीवन सफळ झालं महाराज. त्याच्या इतका सोन्याचा दिवस कोणता नसतं. माऊली इतके कोवळ्या वयातले आहेत, अवघ्या 22 वर्षाचं वय आहे आणि जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफळ केला, पद पदांतर कथिला. अशा माऊलींकडे पाहिलं आणि पांडुरंगाने असा हात फिरवला डोक्याने. करे कुरवाळीला ज्ञान कासवी अवलोकिला पान्हा, आसुवे येतात नयनात या ज्ञानदेवाच्या. माऊलींच्या डोळ्यातून पाणी आलं. देवाने हात फिरवला आणि नामदेव महाराजांनी जेव्हा ऐकलं, नामा उभासे सन्मुख, ऐकता थोर खेद दुःख, म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी घेतसे. माऊली समाधीला जाताय. देवा तुम्ही एवढी संत मंडळी जमला, तुम्ही का सांगत नाहीत माऊलीला का माऊली हे काय वय तुमचं समाधीचं? माऊली आपण समाधीला जाऊ नका. पण भगवंताने सांगितलं, नामा काही निर्णय हे ठरलेले असतात. माऊलींना सांगितलं, माऊली तुमची समाधीची जागा ही इथं नाहीये, पंढरपुरात नाही तर ती अलंकापुरीत आहे, आळंदीत आहे. हे ऐकोनी संत जनी जय जयकार केला ध्वनी. सगळ्या संतांनी माऊलींच्या नावाचा टाहो फोडला, जय जयकार केला आणि पंढरीचा पोहा आलं अलंकापुरी. आणि 15 दिवसाचा मधला काळ गेला आणि आळंदीला हा सगळा पंढरीचा पोहा आला. त्या काळात आळंदीत लाईटची विजेची व्यवस्था नव्हती, पण कशी चमकत होती आळंदी नामदेव महाराजांनी वर्णन केलं.
आल्याळ पल्याळ पताकाचे भार मध्ये मनोहर इंद्राई पिवळ्या पारव्या अनेक हिरव्या निळवर्ण साऱ्या लखलखीत. बघा नामदेव महाराज नसते तर कसं कळलं असतं आपल्याला. आळंदी अशी विजेसारखी चमकत होती कारण स्वतः त्याचं नियोजन आळंदीचं पांडुरंगाने केलं होतं. आता जर एखाद्या मोठ्या माणसाचा काही कार्यक्रम असेल, काही सभा असेल, तर जसं त्याचं नियोजन करायला काही लोक असतात ना, आळंदीत माऊलींच्या समाधीचं नियोजन करायला स्वतः विटेवरचा मालक होता. आणि देवाने सांगितलं होतं, विश्वकर्मा अशी सजाव माझ्या माऊलींच्या आळंदी का अख्ख्या जगाने थक्क होऊन बघितलं पाहिजे. काय आळंदी सजवली महाराज विश्वकर्माने. आणि सगळा पंढरीचा पोहा आळंदीत आला. ज्याला जिथं जागा मिळेल त्याने तिथं वास्तव्य सुरू केलं. रुक्मिणी मातेने विचारलं, काय या आळंदीचं वैशिष्ट्य आहे? या आळंदीत असं नेमकं आहे तरी काय? रुक्मिणी, नित्यानुष्ठान हे तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती, जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ. या आळंदी क्षेत्रात जर कुणी अनुष्ठान केलं तर त्याचे पूर्वज सुद्धा उद्धरून जातात. या आळंदीत जर कुणी लोकांना जेव घातलं, अन्नदान केलं तर ते पावती वैकुंठ. आळंदीचा महिमा देवाने सांगायला सुरुवात केली. आणि 5 दिवसाचा तब्बल आळंदीतला हा उत्सव आहे. तुम्ही बसल्या बसल्या आळंदीला जाऊन यायला काय हरकत नाही आपल्याला, हे की 5 दिवसाचा हा उत्सव सुरू झाला. नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एवढी गर्दी अथांग जमली होती. महाराज कोण आलं होतं त्याच्यामध्ये? इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मादिक देव आले होते. उद्धव होता, अक्रूर होता, पुंडलिक होता. सगळ्या देवादिकांनी आणि साधू संतांनी अलंकापुरी गच्च भरली होती. कारण सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा होता आणि तो समाधीचा होता. आणि असा सुंदर सोहळा सुरू झाला. नामदेव महाराज मात्र कासावीस झाले. ज्या महात्म्याने पंढरपुरातून मला तीर्थयात्रा घडून आणली, वेगवेगळे प्रांत दाखवले, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळं जगातलं ज्ञान मला दिलं, इतका चांगला मित्र आज मला पुन्हा भेटणार नाही म्हणून नामदेव महाराज रडायला लागले. किती माझ्या माऊलींनी माझ्यावर उपकार केले. नामदेव महाराजांना पुन्हा पुन्हा आठवायचं आणि नामदेव महाराज रडायचे. तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं देवाला, देवा नामदेव महाराजांनी समजूत काढा. देवाने नामदेव महाराजांना आपल्या 4 हातांनी उचललं. सांगितलं, नामा, अरे तुमच्यासारखी संत मंडळी या पृथ्वी तलावर अवताराला येतात, असं काहीतरी भक्तीचं कार्य करून जातात, माझ्यासारख्या निराकाराला आकाराला आणतात, निर्गुणाला सगुण करतात आणि पुन्हा मला रडायला लावतात. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमचा परमार्थ. पण नामदेव महाराज आता रडून कसं चालेल? नामा, अरे कुटुंब प्रमुख जो असतो घरातला त्याला स्वतःला सांभाळावं लागतं. घरात जर कुणी गेलं तर जो प्रमुख आहे त्याला सगळ्यांना सावरावं लागतं. तुम्ही सगळे रडून मोकळे होता, पण मला मात्र इथं सगळ्यांना सावरायची जबाबदारी आहे. नामदेव महाराजांनी डोळे पुसले. रुक्मिणी माता विचारते, देवा कोण आहे हा मुलगा? 22 वर्षाचं वय त्याचं, समाधीला बसतोय. इंद्र, चंद्र, महेंद्र, योगी जपी तपी त्याच्या समाधी प्रसंगाला. कोण आहे हा मुलगा? देवो म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यास. रुक्मिणी, काय सांगू मी तुला, या जगात अनेक योगी लोक होऊन गेले, अनेक चमत्कार करणारी लोक होऊन गेले. चमत्कार करून स्वतःची पोट पूजा करून घेतली, पण जगाला ज्ञान दिलं नाही. हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी, जो या ते दृष्टी न्याहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो याची करील यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याचे निदर्शने होती. काय सांगू मी रुक्मिणी तुला माझ्या माऊलींच्या या आळंदीचं आणि समाधीचं वर्णन.
माझ्या आळंदीतल्या माऊलींच्या वारीला जर कुणी आलं तर तो सगळ्या कुळाचा उद्धार करील रुक्मिणी. या पृथ्वी तलावर अलंकापुरी एक क्षेत्र असं आहे का ज्याची यात्रा केल्यानंतर माणूस त्याच्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार करतो. पंढरपूर पेक्षाही महिमा आळंदीचा आहे असं देव सांगतो बरं. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. आणि असं वर्णन सुरू केलं. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. जेव्हा माऊलींचं वर्णन सुरू झालं तेव्हा रुक्मिणी माता स्वतःला सावरू शकली नाही. रुक्मिणी रडायला लागली. देव विचारतात, रुक्मिणी आता तू का रडते? सांगितलं, देवा ज्या मुलाचं वर्णन तुम्ही करता तो मुलगा किती मोठा संत आहे, याही पेक्षा हा एवढा मोठा हिरा ज्या आईने आपल्या पोटात 9 महिने 9 दिवस वाढवला, त्या आईची कुस किती पवित्र असेल. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले, म्हणून मी रडते. रुक्मिणी माता रडते. सगळीकडे आकांत सुरू झाला आणि नवमी दशमीचा कार्यक्रम झाला. एकादशीच्या फराळाच्या पंक्ती, द्वादशीचं पारण, जेवणाची काय व्यवस्था होती महाराज त्या काळात? कामधेनूचं तूप होतं, वरी मिरवे मुगाचे वरण, मुगाचं वरण होतं, वेगवेगळ्या भाताचे प्रकार होते आणि इतकी सुंदर व्यवस्था देवाने बनवली होती. सगळे वारकरी पंक्तीला बसलेत आणि हा सगळा जेवणाचा सुंदर कार्यक्रम चालू असताना देव स्वतः आपल्या हाताने पंक्ती वाढत होता. आणि जेव्हा देवाने पंक्ती वाढताना आपलं तोंड खाली घेतलं तेव्हा देव रडत होता. हे नामदेव महाराजांनी हेरलं. नामदेव महाराजांनी बघितलं की स्वतः पांडुरंग परमात्मा आता रडायला लागला. लोकांकडे पाहून रडता येत नाही म्हणून तो खाली बघून रडतो. मुलीचा बाप सगळ्यांना देखता रडत नाही, तो एकांतात रडतो. देव असाच रडत होता महाराज. सोवळ्याने हरी वाढवी तो सकळा, मणीचा कळवळा कोण जाणे. सोवळ्याने हरी वाढवी तो सकळा, मणीचा कळवळा कोण जाणे. देव रडत होता. नामदेव महाराज जवळ आले. देव खाली बसले आणि पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांचा हात हातात धरून सांगतो, नामा आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होतो रडू नका, शांत व्हा, सगळ्या लोकांची काळजी घेत होतो, पण आता माझ्या सुद्धा हृदयाचा बांध तुटतोय. काय माझ्या माऊलींनी क्रांती केली, काय माझ्या माऊलींनी आपलं जीवन लोकांकरता खर्च केलं. अरे आपल्या दारातून माऊली जाऊ नयेत म्हणून त्या काळात लोकांनी प्रयत्न केले. आता माऊलींची पालखी दारातून जावी म्हणून लोक भांडतात. मांड खाण्याकरिता खापर मिळू दिलं नाही लोकांनी. आज ते लोक माऊलींच्या दर्शनाकरता रांगा लावतात. काय सहन केलं या माऊलींनी. आणि अशा माझ्या माऊलींनी आज आपलं जीवन या समाधीच्या रूपाने या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतलाय. देव रडतो. आतापर्यंत निवृत्तीनाथ महाराज शांत होते. माऊली निवृत्तीनाथ महाराजांच्या पुढे आले आणि निवृत्तीनाथ महाराजांकडे पाहिलं, हात जोडले आणि सांगितलं, दादा पुढे ज्ञानेश्वर जोडोनिया कर, बोलतो उत्तर स्वामी संगे. माऊली बोलायला लागले. पाळिले पोशिले चालविला लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. दादा आपण मला पाळलं, पोसलं, सांभाळलं. मला आता समाधीला जायचंय. काही चुकलं असेल माझ्याकडून तर मला क्षमा करा. लांब झालेले निवृत्तीनाथ महाराज होते. संसारातून जे निवृत्त झालेले कधीच असे निवृत्तीनाथ महाराज, पण त्यांच्या हृदयाचा बांध फुटला
आणि पहिली प्रक्रिया घडली तर त्यांनी माऊलींचं डोकं आपल्या हातात घेतलं, कडकडून मिठी मारली. ओ संडोनी निवृत्ती आलिंगो लागला. माऊलींना आलिंगन दिलं निवृत्तीनाथ महाराजांनी. हे दोन भावातलं सख्यत्व आहे, हे दोन भावांचं प्रेम आहे. काय वाटतं निवृत्तीनाथ महाराज तुम्हाला? मधुकरी माऊली तुम्ही मागितली, खाऊ आम्हा तिघा भावंडांना घातलं, लोकांचा त्रास तुम्ही सहन केला, आणि आज तुम्ही सांगता का दादा तुम्ही मला सांभाळलं. ज्ञाना तुला असं वाटतं का तू समाधीला गेल्यावर मी तुझ्याशिवाय राहू शकतो? मी तुझ्याशिवाय राहू शकतो ही कल्पनाच कशी केली माऊली आपण? आणि निवृत्तीनाथ महाराज फार ओक्साबोक्सी रडायला लागले. सगळे संत पाहतात, देव पाहतो, कोणी कोणाला समजायचा असा प्रश्न झाला. नामा म्हणे आता पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ महाराज जेव्हा रडायला लागले, महाराज जमलेली सगळी संत सभा आता रडायला लागली. नामा म्हणे संत कासावी सार, लाविती पदर. डोळी असली सगळे संत सभा रडायला लागली. माऊली समाधीला जाणार आहेत. निवृत्तीनाथ महाराज ओक्साबोक्सी रडायला लागले. छोटीशी चिमुकली मुक्ताई जवळ आली. मुक्ताईने माऊलींकडे पाहिलं आणि सांगितलं, ज्ञानदादा मी स्त्री आहे, आई गेल्यानंतर माझ्या स्त्रीच्या भावना मला कोणालाच नाही सांगता आल्या, फक्त तुला सांगता आल्या. निवृत्तीनाथ महाराज मोठे होते, सोपान काका लहान आहेत, पण माऊली तुम्ही साक्षात माझी आई होऊन राहिला. खूप सांभाळ तुम्ही मला, आणि आता तुम्ही समाधीला गेल्यावर आता माझं काय? माय बाप्या त्यजिले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही. आई वडील गेले तेव्हा इतकं दुःख नाही झालं, पण आज मात्र जेव्हा तुम्ही समाधीला जाण्याची भाषा करता, मुक्ताई म्हणते माऊली आता मात्र मला सहन होत नाही. बांधल्या पिंडीचा सुटला आळा. बांधलेल्या पिंडीचा जसा आळा सुटावा, सगळी विखुरली जावी पिंडी, तशी सगळी संत सभा विखुरली आणि सगळा संत समाज रडतो आहे. कोणी सावरायचं? सोपान काका रडतायत, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताई, नामदेव महाराज आणि देव सुद्धा रडू लागलाय. तेव्हा पांडुरंगाने माऊलींना सांगितलं, त्रयोदशीचा दिवस उजेडला, सगळ्या जेवणाच्या पंक्ती वगैरे झाल्या. पांडुरंगाने स्वतः माऊलींना सांगितलं, माऊली समाधीचा क्षण जवळ येतोय, काही पाहिजे असेल, काही मागायचं असेल तर मागा मला. देव म्हणे ज्ञाना होई सावधान, माग वरदान मज काही. माऊलीने सांगितलं, देवा ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी, व्रत एकादशी स्वामीकडे, कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी पूर्ण, मागितला मान ज्ञान देवे. तेव्हा शुद्ध कार्तिक एकादशी तुमच्याकडे, वद्य कार्तिक एकादशी माझ्याकडे द्या. भगवंताने सांगितलं प्रसन्नपणाने, माऊली ही वारी तुम्हाला. पांडुरंगाने स्वतः माऊलींची पूजा केली. जे टाटा तीर्थ होतं ते तीर्थ सगळ्या संत लोकांमध्ये असं शिंपडलं. माऊलींच्या पायाचं तीर्थ होतं, सगळ्या लोकांमध्ये शिंपडलं आणि उरलेलं सगळं तीर्थ पांडुरंगाने पिऊन टाकलं. काय पाय असतील ज्यांच्या पायाचं तीर्थ देवाने पिऊन घ्यावं, काय पाय असतील. असे पाय नाही राहिले महाराज आता जगात. गेले आता गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा, काय महात्म्य होते महाराज. आणि त्या पायाचं तीर्थ देवाने प्यावं. काय क्रांती असेल, काय परमार्थ असेल, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाहीत महाराज. आणि अवघ्या 22 वर्षात हे सगळं
देवाने तीर्थ प्राशन केलं. एका हाताला देवाने धरलेलं आहे माऊलीच्या आणि एका हाताला निवृत्तीनाथ महाराजांनी धरले. देव निवृत्त्याने धरिले दोन्ही देव निवृत्त्याने धरिले दोन्ही देव निवृत्त्याने धरिले दोन्ही देव निवृत्त्याने धरिले दोन्ही जातो ज्ञानेश्वर पैसावया जातो ज्ञानेश्वर पैसावया निवृत्त्या धरिले दोन्ही देव निवृत्त्या धरिले दोन्ही धरिले दोन्ही एका हाताला देवाने धरले, एका हाताला निवृत्तीनाथ महाराजांनी धरले. अर्जुनाच्या घोड्याचं सारथ्य कृष्ण करत होता आणि त्याच्या रथावर शंकर बसले होते. हरी आणि हर दोघे होते. अर्जुनाच्या सोबत हरी आणि हर आहेत, पण अर्जुनाच्या अंतकाळाला दोघे नाहीये. माऊली या सृष्टीतला असा चमत्कार आहे का हरी आणि हर दोघे हाताला धरायला. काय सौभाग्य असेल महाराज. जातो ज्ञानेश्वर बैसावया देव निवृत्त्यानी धरिले दोन्ही कर. नदीची आपाशा घातले माझवन तैसे जनवना कालवान तैसे जनवन कालवान. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावर. पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ. नारायण विठ्ठल गोदा महादा नामदेव महाराजांच्या या 4 पुत्रांनी समाधीचं विवर स्वच्छ केलेलं आहे. गाईचा सडा टाकलेला आहे. धुवट वस्त्राची घडी ती अमोल. तुळशी आणि बेल अंतरले. ज्ञानोबरांना दोन्ही हाताने धरले. माऊली समाधीच्या विवरात आले. माऊली भीम मुद्रा धारण करून बसलेली आहे. ज्ञानेश्वरी पुढे ठेवली आहे. 3 वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी 3 वेळा जेव्हा जोडिले कर कमळ. झाकिले डोळे ज्ञानदेव. झाकिले डोळे ज्ञानदेव. देव निवृत्त्यानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्त्यानी धरिले दोन्ही कर. देव निवृत्त्यानी धरिले दोन्ही कर. नवा म्हणे आता लोपला दिन कर. नामा
देव निवृत्ती आले, धरिले दोन्ही पाय. देव निवृत्ती आले, धरिले दोन्ही पाय. धरिले दोन्ही पाय. धरिले दोन्ही. सूर्याचं जसा अस्त व्हावा तसं ज्ञानोबराय समाधीस्थ झाले आणि त्या समाधीतला ज्ञानप्रकाश आजपर्यंत आणि चंद सूर्य असेपर्यंत ज्ञानोबराय या लोकांकरिता देणार आहेत. आणि त्या माऊलींच्या समाधीच्या दर्शनाने काय मिळणार नाही. रुक्मिणी नामदेव महाराजांना आवडीने देव सांगतात, ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. अजून दर्शने नासे व्याधी पीडा ऐसा सवंगडा ज्ञानदेव. माऊलींच्या दर्शनाने व्याधी पीडा सुद्धा माऊलींच्या दर्शनाने जातील. आणि अशा अलंकापुरीमध्ये ज्ञानोबराय नांदतात, एका जनार्दनी मापारी नांदतसे अलंकापुरी. ऐसा लाभ सांगे देव ऐके नामदेव आवडी. विठोबा रखुमाई. एका जनार्दनी मापारी नांदतसे अलंकापुरी. ऐसा लाभ सांगे देव ऐकी नामदेव आवडी. आणि म्हणून आपल्या या चाललेल्या उत्सवातील या त्रिदिनी नामसप्ताहातील ही कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य काळ भैरवनाथाच्या या पवित्र प्रांगणात या ठिकाणी प्राप्त झालं. हरिभक्ती परायण परम पूजनीय
मुक्ताई संस्थांचे विद्यमान महंत रामानंदगिरी महाराज बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती, कमिटी यांचं अतिशय सुंदर नियोजन आणि अशा या पवित्र उत्सवातील 7 दिवसाची कीर्तन सेवा माऊलींच्या समाधी चिंतनाचा विचार मांडण्याचा या ठिकाणी माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. खरं म्हणजे किती टाइमपास केल्याने आपल्याला माऊलींचं समाधी चरित्र ऐकायला मिळणार आहे. चुकीचं ऐकण्याकरता आपला वेळ घालण्यापेक्षा चाललेला जो काळ आहे तो माऊलींच्या समाधीचा काळ आहे आत्ताचा, म्हणून मुद्दामहून आपल्याला हे समाधी चरित्र चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वजण या ठिकाणी बहुश्रुत मंडळी उपस्थित आहात. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती आदरणीय पंकज भाऊ ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरणगाव, तसेच अमृत पाटील शिंदे सरपंच कालगाव ना भालगाव, तसेच शेखर भाऊ पाटील मोरे लाखगंगा, ही सर्व मंडळी उपस्थित आहे. यांच्यासाठी एकदा छान टाळी वाजवा. आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय सुंदर हा काळ भैरवनाथाचा उत्सव करत आहात. कुणी अन्नदानाची सेवा केली असेल, कुणी कीर्तनकार महाराजांच्या संत पूजनाची सेवा केली असेल, कुणी देणगी स्वरूपात या ठिकाणी मदत केली असेल, कुणी चटई उचलली असेल, कुणी पात्र उचललं असेल. ज्याला जी सेवा करता येईल तो ती इथे सेवा करतो. पण आपण केलेली कोणतीही सेवा ही वाया जाणारी नाहीये महाराज. ती सेवा काळ भैरवनाथाच्या चरणावरच जाणारी. आणि म्हणून आपण इथं ही सेवा करताना मला कुणी पाहत नाही म्हणून करू नये असं नाही. आपल्याला साक्षात काळ भैरवनाथ इथं पाहतात आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण ही सेवा करावी. आपण सर्व मंडळी मोठ्या प्रेमाने एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घेत आहात. गोदावरीच्या पावन तीरावर आपलं हे पुरणगाव नावाचं गाव आहे. अतिशय या गावचा परमार्थ समृद्ध आहे. गंगागिरी बाबा नारायणगिरी महाराजांच्या पवित्र पादस्पर्शाने पुणित असला हा सगळा परिसर. आणि या निमित्ताने हा सेवा करण्याचा योग सर्व महाराज मंडळी, सर्व श्रोतू मंडळी सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम यद भवेत् तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर दानेश्वर पाऊले नागराज पाऊले